तसं वाक्याचे पाहता तर दोन भागात आपण वाक्याचे प्रकार विभाजित करतात. आपण मागील गोष्टीमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. एक अर्थ आणि भावार्थानुसार वाक्याचे प्रकार पडतात, हे आपण आता आज या तासिकेत शिकणार आहोत. आणि दुसरं म्हणजे वाक्याच्या क्रियापदाच्या रूपानुसार 4 प्रकार पडतात, हे आपण या नंतरच्या तासिकेत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आता आपण या तासिकेमध्ये विधानार्थी वाक्य त्याचे 2 उपप्रकार म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य म्हणजे काय, आणि प्रश्नार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय, आणि उद्गारार्थी वाक्य कसं ओळखायचं या विषयीचे विवेचन आजच्या या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तेव्हा आता सर्वप्रथम आपण बघूया विधानार्थी वाक्य म्हणजे काय. तर बाबा विधानार्थी वाक्याची व्याख्या जर आपण केली, त्याचे वैशिष्ट्य जर बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की विधानार्थी वाक्य म्हणजे एखाद्या वस्तूच्या, एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या किंवा इतर कुठल्याही घटकाच्या बाबतीत केलेलं एक साधं आणि सरळ विधान. म्हणजे बाबा एखाद्या व्यक्ती, वस्तू आणि घटकाच्या बाबतीत एक स्टेटमेंट केलेलं असतं, त्याच्यात कुठलीही इच्छा व्यक्त केलेली नाही, कुठलाही संकेत दिलेला नाही, कुठलंही आश्चर्य व्यक्त केलेलं नाही आहे, संदेश दिलेला नाही आहे, आदर्शाच्या भावना विचारात घेतलेला नाही, एक सरळ सरळ एक स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे वाक्य विधानार्थी आहे की अथवा नाही हे जर ओळखायचं असेल तर पहिली कसोटी कोणती, तर त्या वाक्यात सरळ सरळ एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, घटकाच्या बाबतीत काय केलेलं आहे, सामान्य सरळ विधान केले. राईट. दुसरं असं की त्या विधानाच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. काय दिलेला आहे? पूर्णविराम दिलेला आहे. त्या वाक्यात साधेपणा आहे, सरळपणा आहे, कुठलीही इच्छा व्यक्त केलेली नाही आहे. असं कुठलं जर आपल्याला विधान दिसलं तर समजायचं ते विधानार्थी वाक्य आहे. आणि महत्त्वाचं आणखी एक वैशिष्ट्य की त्या वाक्याच्या शेवटी जे क्रियापद असते त्या क्रियापदावरून तीनही काळाचा बोध होतो. तीनही काळाचा बोध होतो म्हणजे काय, तर वर्तमान काळ, भूत आणि भविष्यकाळ हे या क्रियापदावरून आपल्याला समजतं. या कसोट्या जर आपल्याला वापरता आल्या तर समजायचं हे विधानार्थी वाक्य आहे. उदाहरणार्थ बघा, हा पंखा फिरतो, हे साधं वाक्य आहे, कुठलंच लॉजिक नाही आहे. मुलगा बसलेला आहे, शिक्षक शिकवत आहे, काहीतरी तर्क करायची गरज आहे. एखाद्या बाबतीत म्हणजे शिक्षकाच्या बाबतीत स्टेटमेंट केलेलं आहे. कोणतं? शिक्षक शिकवत आहे, विद्यार्थी बसलेले आहेत, गाय हंबरत आहे, पंखा फिरत आहे. आपण एक उदाहरण घेतलं बघा विधानार्थी वाक्याचं. 2-3 उदाहरण मी तुम्हाला लिहिलं. एक, भैरवी शाळेत जाते, पूर्णविराम. भैरवीच्या बाबतीत एक विधान केलं. कुठलं विधान केलेलं आहे? भैरवी शाळेत जाते. सामान्य विधान आहे, सरळ विधान आहे, कुठलाही खास करके अजिबात नाही आहे. अशा विधानाला विधानार्थी वाक्य म्हणायचं. दुसरं आपण उदाहरण घेतलं, नेहा 12वीत शिकते. नेहाच्या बाबतीत एक स्टेटमेंट केलेलं आहे, एक विधान केलेलं आहे. काय विधान केलेलं आहे? नेहा 12वीत शिकते. तिसरं उदाहरण घेतलं आहे, सुजल दररोज अभ्यास करतो. सुजलच्या बाबतीत, त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत आपण स्टेटमेंट केलं. असं साधं आणि सरळ जर विधान देत असेल तर त्याला कुठलं विधान समजायचं? कुठलं वाक्य समजायचं? वाक्य. पण हे वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही प्रकारचे असू शकतात. होकारार्थी म्हणजे काय? त्या विधानामध्ये होकार दिलेला आहे, हो अशा पद्धतीची शब्द प्रयोग केलेले आहेत. म्हणजे होकार दिलेला आहे, तो शाळेत जातो, होकार आहे ना, तो शाळेत जात नाही, नकार आहे. नकारार्थी विधानामध्ये नाही, नको, नाही, ना अशा पद्धतीची शब्द प्रयोग केलेली असून त्यामध्ये नकार दर्शवलेला असतो. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला नकार देतो आहे हे या शब्दांवरनं स्पष्ट होतो, त्याला नकारार्थी वाक्य म्हणायचे. आणि ज्या स्टेटमेंट मध्ये त्याचा होकार दिसतो, त्याचा सहभाग दिसतो आणि त्याची आपल्याला सोबत दिसते आहे, आपल्याला तो मदतीला धावतो आहे किंवा आपल्याला सोबतीत येतो आहे किंवा आपल्याला तो हो म्हणाले अशी अपेक्षा आहे, अशी शब्द प्रयोग केलेले असतील तर त्याला होकार समजायचा. मी जर तुम्हाला म्हटलं माझ्या सोबत येता का, तर तुमचा होकार आहे की नकार मला कळतं ना. मी तुमच्या सोबत आहे, आहे हा शब्द काय दर्शवतो? होकार. मी तुमच्या सोबत नाही, हा शब्द नकार दर्शवतो. म्हणजे आहे आणि नाही यावरून होकार अथवा नकार आपल्याला समजून येतं. हॅलो, समजून येतं? आवाज येतात मागेपर्यंत? ओके. आता बघा आपण होकाराने वाक्य घेतलेलं आहे.
गेली आहे. आहे हा शब्द आपल्याला काय दर्शवतो? दर्शवतो. आणि नकारार्थी जर वाक्य जर आपण बघितलं तर भैरवी शाळेत गेली नाही. हे दोन्हीही शब्दावरून आपल्याला ते विधान होकारार्थी आहे अथवा नकारार्थी आहे याचा बोध होतो. राईट? क्लिअर? अंडरस्टँड? समजलं? इकडे मागे? राईट. ओके. नेक्स्ट प्रश्नार्थी वाक्य. मग आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य अशी वाक्य की ज्या वाक्याच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीकडून उत्तराची अपेक्षा केली असते. याच्यात काही अपेक्षा केली आहे का? नाही. यात काही अपेक्षा केली आहे का? नाही. पण प्रश्नार्थी वाक्यामध्ये समोरच्या व्यक्तीकडून किंवा श्रोत्यांकडून वक्त्याला उत्तराची अपेक्षा असते आणि त्या वाक्याच्या किंवा विधानाच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावलेला असतो. अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य समजावे. साधा आणि सोपा आहे. ओळखायची सोपी पद्धत प्रश्नचिन्ह. इथून बघा, भैरवी शाळेत गेली आहे हे जे होकारार्थी वाक्य आहे यामधनं उत्तराची अपेक्षा आहे का? नाही. तिने उत्तर दिलं पाहिजे असं आहे का? नाही. पण प्रश्नार्थी वाक्यामधून मात्र नेहमीच, आणि रिपीट अगेन, नेहमीच कशाची अपेक्षा असते? देण्याची अपेक्षा असते. बघा, भैरवी कोठे जात आहे याला उत्तर द्यावं लागेल. इथे प्रश्नाचा चिन्ह दिलेला आहे. म्हणजे हे वाक्य कोणतं वाक्य आहे? कोणतं वाक्य आहे? दुसरं वाक्य घेऊ, तुझे नाव काय आहे? उत्तर मिळायची अपेक्षा आहे आणि सोबत चिन्ह पण लावलेलं आहे. म्हणजे हे वाक्य कुठलं आहे? कोणाकडे कठीण आहे? नाही, अजिबातच नाही. तिसरं वाक्य घेऊ, कोणते शिक्षक शिकवत नाही? कोणते शिक्षक शिकवत नाही? तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. उत्तराची अपेक्षा आहे, प्रश्नचिन्हही आहे. मी तुम्हाला विचारणार नाही कोणते शिक्षक शिकवत नाही, मी प्रश्न केलेला आहे आणि हे प्रश्नाची विधान आहे. नेक्स्ट, वर्गात कोण आहेत? इथेही प्रश्न केलेला आहे, उत्तराची अपेक्षा आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ओळखणे, कोणाला असं वाटतं की प्रश्नार्थी वाक्य मला ओळखणे कठीण जाईल? येस. इकडे लास्ट, कोणाला असं वाटते की आता आपण विधानार्थी वाक्य म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय हे आत्ताच आपण अभ्यासलो. कोणत्या विद्यार्थ्याला असं वाटते की बाबा विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य समजणे मला कठीण आहे असं वाटते का? पुढे जाऊ. समजलं? क्लिअर? ओके. नेक्स्ट, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं? आपल्या मनातील भावभावना, हॅलो, आपल्या मनातील भावभावना एकाएकपणे, एकाएक म्हणजे समजते, अगदी सहज, म्हणजे पटकन, कुठेही नियोजन नाहीये, एकाएकपणे उफाळून येतात आणि ते आपण सहज बोलून जातो. अशा उच्चाराला जेव्हा वाक्यात आपण लिहितो तेव्हा त्याला उद्गारवाचक वाक्य म्हणतात. इन शॉर्ट, आपल्या मनातील दुःख, दुःख प्रत्येकाला आहे, आनंद पण आहे, आश्चर्य पण आहे. बऱ्याच गोष्टी पाहून आपल्याला आश्चर्य होतो, बऱ्याच गोष्टी पाहून एखाद्याकडे पाहून आपल्याला दुःख पण होतो, एखाद्याकडे पाहून आपल्याला आनंद पण होतो. या आपल्या आनंदाच्या, सुखाच्या आणि आश्चर्याच्या भावना सहज आपल्या मनातून जेव्हा निघतात आणि त्यामध्ये असा जो एक चिन्ह लावला जातो त्याला एक्सक्लेमेटरी किंवा उद्गारवाचक असे म्हणावे. जसं बघा, सडनली आपल्या पायात साप आला, म्हणजे आपण चालतात रस्त्याने, 3 मुलं 2 मुली, सडनली आपल्या पायामध्ये साप घुसला तर आपण काय म्हणू? बापरे म्हणू की नाही? काही तो उद्गार, हे बापरे आपण ठरवून म्हटलं का? एकदम सडनली भावना आल्या त्या. किंवा आपण ताव्यावर हात पडला, ताव्यावर हात पडला तर लगेच काय म्हणू? आई ग. तुझे आई ग जे उच्चार निघाले हे सहज निघाले, एकदम ठरवून निघालेले नाहीच आहेत. तर अशा पद्धतीच्या भावना, अशा पद्धतीचे उद्गार अगदी उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडातून जेव्हा निघले जातात अशा वाक्यांना काय म्हणावे? वाक्य म्हणावे. आणि अशा वाक्याच्या शेवटी काय कुठलं चिन्ह दिलं जातो? दिला जातो, याला उद्गार चिन्ह म्हणतात. आणि ही वाक्य ओळखणे अगदी सहज आणि सोपे आहे. उदाहरण घेऊया. बघा,
बाप रे किती उंच आहे हा सुजल. आपण तोच भैरवी आणि सुजल, भैरवी आणि सुजल याच्यासाठी मी रिपीट केलेला आहे की नावात परत परत गोंधळ होऊ नये. म्हणजे कधी कधी तुम्हाला विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य पण बनवायला लागेल, प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला उद्गारार्थी वाक्य पण बनवता आलं पाहिजे, कधी कधी तुम्हाला होकारार्थी आणि नकारार्थी पण बनवता आलं पाहिजे. म्हणून मी ते शब्द परत रिपीट केलेले आहे, तेच नाव ठेवलेलं आहे. म्हणजे भैरवी आणि सुजल, भैरवी आणि सुजललाच मी रिपीट केलेलं आहे. इज दॅट क्लिअर? परत एकदा उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण काय बघितलं की उद्गारार्थी वाक्यामध्ये एकाएक सहज आपल्या भावना उफाळून येतात, ठरवून येत नाही आणि अशा पद्धतीच्या भावनांना जेव्हा आपण वाक्यामध्ये नोंदणी घेतो अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. बापरे किती उंच आहे हा सुजल, आणि ऑलरेडी तो आहेच, उंच आहे ना. बापरे म्हणजे 4 ठेंगू माणसं चालले आणि त्याच्यात सुजल चालला, आपण काय म्हणू? बापरे तो खंबा दिसताय. अशा पद्धतीची उद्गार दिसतात. दुसरा, किती छान आहे ही भैरवी, किती छान. म्हणजे बघा बापरे पासून सुरुवात झालेला आहे, किती पासून हे वाक्य सुरू झालेलं आहे. तिसरं, अरे रे भैरवी शर्यत हरली, आई ग जोरात कळाली, वा शाबास शोभून दिसतोस हा. ही सारीच्या सारी अशी आश्चर्यकारक जे विधानं आपल्या तोंडातून निघतात आणि याची जेव्हा नोंद आपण एखाद्या विधानाद्वारे वाक्याद्वारे जेव्हा घेतो आणि त्याला जेव्हा हा एक्सक्लामेटरी किंवा उद्गाराचं साईन जेव्हा लावतो तेव्हा त्याला उद्गारवाचक वाक्य असं म्हणावे. म्हणजे आता आजच्या तासिकेमध्ये इन शॉर्ट आपण काय अभ्यासलेलं आहोत? विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य हे होकारार्थी आणि नकारार्थी असतात. प्रश्नार्थी वाक्य सुद्धा होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतात. विधानार्थी वाक्यामध्ये आपण काय शिकलो की इथे एखाद्या व्यक्ती, वस्तू आणि घटकाच्या बाबतीत एक साधं स्टेटमेंट केलेलं असतं, त्यात कुठलीही किचकटपणा नसतो. होकारार्थी वाक्य त्याला म्हणावे ज्यामध्ये होकार दर्शवलेला असतो. उदाहरणार्थ आहे, तो अशा पद्धतीत शब्द प्रयोग केलेले असतात, त्याला होकारार्थी वाक्य म्हणावे. नकारार्थी वाक्यामध्ये नाही, नको, नकोच अशा पद्धतीचे नकार दर्शवणारे शब्द असतात, त्याला नकारार्थी वाक्य समजावे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये उत्तराची अपेक्षा असते आणि प्रश्नचिन्ह शेवटी दिलेला असतो, अशा वाक्यांना काय समजावं? प्रश्नार्थी वाक्य समजावं. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये सहज भावना निघून जातात, उत्स्फूर्तपणे भावना निघतात, सुख, दुःख किंवा आश्चर्य आपल्या मनातून जेव्हा सहज निघतात, सडन निघतात आणि अशा पद्धतीच्या सर्व वाक्यांना काय समजावं? उद्गारवाचक वाक्य समजावं. तर या प्रकारे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य यामध्ये आपण आजच्या तासिकेत आपण एवढे काही शिकलेलं आहे. इज दॅट क्लिअर? अजूनही समजलं नाही असं कोणाला वाटतं? समजलं सगळ्यांना? जोरात सांगा. ओके ठीक.